नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, पेसा क्षेत्रात तब्बल 17,000 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ही एक अतिशय ऑथेंटिकेट अशी माहिती मिळालेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ती मी तुमच्यासोबत शेअर करत आहेत. पण आता हे 17,000 जर शिक्षक पेसा क्षेत्रामध्ये जर रिक्त असतील तर नेमके हे कधी भरले जाणार, कधी आपल्या भावी शिक्षकांना चान्स भेटणार, कधी त्यांची भरती होणार आणि हे 17,000 शिक्षकांची पदे जर रिक्त आहेत तर मग त्या पेसा क्षेत्रामधील त्या विद्यार्थ्यांचं काय? बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील पेसा जिल्ह्यांची यादी मी इथे दिलेली आहे. तब्बल 13 जिल्हे असे आहेत जिथे पेसा लागू आहेत. पेसा ही महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये पेसा आहे. जिल्ह्यांमध्ये म्हणजे बघा, जर एक्झाम्पल मी घेतलं की नाशिक आहे, तर पूर्ण नाशिक जिल्हा नाही, तर नाशिक जिल्ह्यामधील ठराविक तालुक्यांमधील ठराविक गावे हे त्या क्षेत्रामध्ये येतात. असे आपली 13 जिल्हे जे आहेत ते पेसामध्ये आहेत. पण अशी माहिती आता उघड झालेली आहे की तिथे 17,000 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. मग ही पदे भरणार कधी? एकतर 17,000 शिक्षकांची पदे जर भरली गेली तर आपल्या विद्यार्थ्यांना तिथे जॉब लागतील. आपले जे भावी शिक्षक आता जे तयारी करत आहेत, शिक्षकांसाठी वेटिंग मध्ये आहेत, त्या लोकांना तिथे जॉब लागेल. आणि जर 17,000 शिक्षक जर नसतील, म्हणजे तिथे जर पदे रिक्त असतील, तर मग जिथे आपल्या आदिवासी बांधवांची जी मुलं शिकत आहेत, जे विद्यार्थी शिकत आहेत, त्यांचं काय? तर चला बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून ही सगळी माहिती काय आहेत, कशी आहेत, विद्यार्थ्यांचं कसं नुकसान होत आहे, होत आहेत, आणि ही 17,000 शिक्षकांची पदे भरली जाणार की नाही, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. पण त्या अगोदर जर कृपया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून शिक्षक भरती संदर्भात सगळी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे मिळत राहील. चला बघूया काय आहे ते नेमकं. हे जिल्हे प्रामुख्याने आपल्या आदिवासी भागात येतात, ऑफकोर्स, म्हणून ते पेसा आहेत. या भागात शिक्षणाची सर्वात जास्त गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. का गरज आहेत? बघा, जे आपले आदिवासी बांधव राहतात, जो आदिवासी भाग आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट कुठलंही प्रायव्हेट ट्युशन नसतं. आपण प्रॅक्टिकली थोडंसं 1 मिनिटात बघूया की तिथे कुठलंही प्रायव्हेट ट्युशन नसतं. का? कारण आपले आदिवासी बांधव तेवढे हे नसतात की तिथे त्यांना अफोर्ड नाही करू शकत की प्रायव्हेट ट्युशन, त्याच्यामुळे आपले प्रायव्हेट ट्युशन वाले तिथे जाणार नाही. दुसरी गोष्ट, जे प्रायव्हेट स्कूल आहेत, जे मोठे मोठे प्रायव्हेट स्कूल बांधून ठेवतात आणि लाखोनी फी उकळतात, अशी लोक तिथे जाणार नाही, तिथे स्कूल काढणार नाही. मग या आपल्या आदिवासी बांधवांना आधार कुणाचा आहे? तर आपल्या सरकारचा. जिथे सरकारी स्कूल असले पाहिजे, पण सरकारी स्कूल आहेत पण तिथे आता शिक्षक नाही आहेत. म्हणजे त्या आदिवासी बांधव जे आहेत, त्यांची जी मुलं शिकत आहेत, सगळ्यात मोठी तिथे त्यांना शिक्षणाची खरी गरज आहे तिथे. आणि तिथेच 17,000 शिक्षक पदे ही रिकामी आहे म्हटल्यानंतर हे खूप मोठं दुर्भाग्य आहे. वास्तव काय आहेत बघूया आपण. बघा, सुमारे 17,000 शिक्षकांची पदे अजूनही तिथे रिक्त आहेत. अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षकच नाही आहेत. म्हणजे शाळा तर आहेत पण तिथे शिक्षक नाही आहेत. मग आपल्या त्या विद्यार्थ्यांनी कुठे शिकायचं? आणि एका शिक्षकावर अनेक वर्गांची जबाबदारी आहे. ही रियालिटी आहे, ही फॅक्ट आहे आत्ताची, की त्या शाळेमध्ये एकच शिक्षक आहेत. म्हणजे कधी कधी तर असं, काही ठिकाणी तर असं आहे की एक शाळा आहे, एकच शिक्षक आहे. मग त्याच शिक्षकांनी सगळं शिकवायचं का? त्या शिक्षकावर ती सगळी जबाबदारी का? मग तसं क्वालिटी एज्युकेशन भेटेल का त्या विद्यार्थ्यांना? तर मुळात नाही. आणि त्याच्यामुळे काय होते विद्यार्थी मित्रांनो, की जी शिक्षणाची गुणवत्ता आहे ना, ती मोठ्या प्रमाणात घसरते आहे. ज्या आदिवासी बांधवांना आपल्या शिक्षणाची गरज आहे, तिथेच अशी एवढी मोठी भयानक परिस्थिती समोर आलेली आहे. ठीक आहे, चला आपण थोडं पुढे बघूया की ही पदे मग नेमकी भरणार कधी. बघा, हे मी 5 ते 6 वर्षापासून बघतोय. ही जी समस्या आहे की तिथे शिक्षकच नाही आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती कायम आहे. माझ्या मते जवळजवळ 4 ते 5 वर्ष, 5-6 वर्ष झालेली आहेत. काय होत आहे, तिथे भरती जाहीर होते आहे, प्रक्रिया सुरू पण होते आहे भरतीची, पण काही कुठे ना कुठे माशी शिंकते आणि ती भरती प्रक्रिया पूर्ण होत नाही. आपल्या जे भावी म्हणजे शिक्षक आहेत, बांधव जे आहेत, त्यांना ती रुजूच होत नाही तिथे, कारण त्यांना त्याचं लेटर मिळत नाही किंवा ती भरतीच कम्प्लीट होत नाही. सगळं होतं, ती भरतीची जाहिरात येते, प्रक्रिया सुरू होते, पण ती भरती शेवटपर्यंत पूर्ण होत नाही. आणि याच्यामुळे नुकसान होत आहे ते आपल्या विद्यार्थ्यांचे. इतर 2 प्रकारचे विद्यार्थी मला म्हणायचे आहेत. एक आहेत जे शिक्षण घेत आहेत, जे शिक्षण आता घेत आहेत ते विद्यार्थी, आणि दुसरं ज्यांनी शिक्षण कंप्लीट केलं आहे आणि जे शिक्षक या नोकरीसाठी पात्र आहेत, अशा विद्यार्थ्यांचं तिथं नुकसान होत आहे. बघा, ज्यांना शिक्षक भरती झाल्यामुळे काय होतंय, जे शिक्षण घेत आहेत त्यांना शिक्षक नसल्यामुळे त्यांना प्रॉपर शिक्षण भेटत नाहीये. आणि जे विद्यार्थी पास झालेले आहेत, जे क्वालिफाईड आहेत, जे शिक्षक होणार आहेत, असे तिथं 17,000 विद्यार्थी लागत नाहीयेत, म्हणजे शिक्षक होत नाहीयेत.
अशा 17,000 शिक्षकांचं तिथे नुकसान होत आहे, भावी शिक्षकांचं नुकसान होत आहे. त्यांनाही बिचाऱ्यांना रोजीरोटी मिळत नाहीये, त्यांनाही नोकरी मिळत नाहीये. त्यांना जर तिथे नोकरी मिळाली तर त्यांचे रोजीरोटीचं काम होईल, त्यांनाही जॉब मिळेल आणि जे शिक्षक आहेत जे विद्यार्थी आहेत त्यांनाही चांगल्या प्रकारचं एज्युकेशन मिळेल. ठीक आहे. पण आता चिंताजनक बघा काय काय गोष्टी या समोर आलेल्या आहेत, ही जी काही आता माहिती काढली आहे आणि ही सगळी ऑथेंटिकेट माहिती आहेत. अशी काही नाही की कुठून काहीतरी माहिती उचलली आहेत आणि देत आहेत, असं नाहीये. ही ऑथेंटिकेट माहिती आपल्याकडे आलेली आहे. बघा, अनेक शाळांमध्ये शिक्षक नाहीये, जसं मी आता सांगितले. काही ठिकाणी एकच शिक्षक संपूर्ण शाळा चालवत आहे. विषयानुसार शिक्षक उपलब्ध नाही. सगळ्यात मोठी बाब काय समोर आली आहे की विषयानुसार शिक्षकच नाहीयेत. गणित, विज्ञान, इंग्रजी सारखे विषय त्या शिक्षकांनी शिकवले पाहिजे. मी एक छोटंसं एक्झाम्पल देतो. आपल्याकडे कुंभार बांधव असतात जे माठ वगैरे बनवतात, राईट, आणि जे आपले सुतार बांधव असतात जे काहीतरी आपल्या लाकडाचे वगैरे वस्तू बनवत असतात, चांभार बांधव असतात जे आपले चपला वगैरे कातड्याच्या वस्तू बनवत असतात. आता तुम्ही सांगा, जर आपल्या चांभार बांधवांनी किंवा आपल्या कुंभार बांधवांनी माठ बनवला आणि तो तुम्हाला दिला, तर तो माठ कसा असेल? असेल, माठ असणार, ते पण माठ बनवू शकतात, नाही असं नाही. पण जो कुंभार ज्या पद्धतीने तो माठ बनवून देईल आपल्याला, त्या पद्धतीचा माठ असेल का तो? नसणार. तसंच जर गणिताच्या शिक्षकांनी इंग्रजी शिकवलं, विज्ञानाच्या शिक्षकांनी गणित शिकवलं किंवा गणिताच्या शिक्षकांनी विज्ञान इंग्रजी शिकवलं, तर ते त्या क्वालिटीचं असेल का? 100% ते शिकू शकतील. आपले तसे क्वालिफाईड शिक्षक आहेत, ते शिकू शकतील. पण ती क्वालिटी मिळेल का? नाही. त्यांचं एक्सपर्टाईज गणितात आहे, ते गणितच चांगल्या प्रकारे शिकू शकतील. ज्यांचं एक्सपर्टाईज इंग्लिशमध्ये, इंग्रजीमध्ये, ज्यांचं एक्सपर्टाईज विज्ञान विषयात आहे, सायन्समध्ये, ज्या प्रकारे ते तो विषय शिकू शकतील, ते बाकीच्या प्रकारे शिकू शकतील का? बाकीचे विषय नाही. तर मला तेच म्हणायचं आहे की एकच शिक्षक कसं शिकू शकतो तिथे? जर तिथे रिक्त जागा आहे तर द्या. बरोबर. त्याच्यामुळे काय होते, आपल्या विद्यार्थ्यांची बेसिक तयारी कमजोर होते. कुठलाही विद्यार्थी असो, आदिवासी भागातील असो किंवा कुठलाही असो, जर असं ज्या ठिकाणी चित्र आहेत ना, त्या विद्यार्थ्यांची बेसिक तयारी होत नाही, त्यांना मग पुढच्या शिक्षणात अडचण येते आणि स्पर्धा परीक्षांमध्ये जो पाया पक्का व्हायला हवा, बेसिक तयार व्हायला हवा, ते तयारच होत नाही आणि मग असे विद्यार्थी पुढे जाऊन परत अजून स्पर्धा परीक्षांमध्ये मागे पडतात. ती आत्ताची रिअल फॅक्ट आहेत विद्यार्थ्यांनी, शिक्षक मित्रांनो. ठीक आहे. जर आता ही भरती लवकर झाली नाही तर आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडतील का? कारण की तिथे कुठलेही प्रायव्हेट स्कूलिंग नाहीये, तिथे कुठलेही प्रायव्हेट क्लासेस नाहीये. मी म्हणत नाही, मी कुणाला प्रमोट करत नाही की प्रायव्हेट असले तर मग हे होते. ऑफकोर्स ती एक पर्याय असतो, जसं शहरामध्ये आहे. मग त्या विद्यार्थ्यांकडे मला हे सांगायचं की त्यांच्याकडे तो पण पर्याय नाहीये. त्याच्यामुळे सरकारने त्यांच्याकडे लक्ष द्यावं, तिथं शिक्षकांची भरती करावी, जेणेकरून आपल्या आदिवासी भागातील किंवा ग्रामीण भागातील बांधव असतील, विद्यार्थी असतील, ते कुठे या स्पर्धेमध्ये मागे पडणार नाही आणि जी शिक्षणातील जी असमानता असेल तीही होणार नाही आणि शहर आणि गाव याच्यामध्ये जो अंतर आहे, जो वाढत चाललाय, तो कमी होईल. म्हणजे इथे मला हेच सांगायचंय की माझ्या विद्यार्थ्यांना क्वालिटी एज्युकेशन मिळेल आणि जे विद्यार्थी शिक्षक भरतीसाठी खूप आतुरतेने वाट बघत आहेत, अशा विद्यार्थ्यांना चान्स भेटेल. मला एवढंच सांगायचं. आणि देशातील भविष्यातील एक मोठा वर्ग दुर्लक्षित राहतोय, तो राहणार नाही. विद्यार्थी आणि भावी शिक्षक, मला या दोघांबद्दल इथे बोलायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, माहिती आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशा माहिती, अशा अपडेट्स तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. धन्यवाद शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो.